दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांच्या कारभारासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या तक्रार अर्जावरून सुरू झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे। या तक्रार अर्जामध्ये 8 व्यक्तींची नावे आणि सह्या त्यांच्या संमतीशिवाय वापरण्यात आल्याचा आरोप संबंधित व्यक्तींनी केला आहे। तक्रारीशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत या व्यक्तींनी पोलिसांकडे लेखी तक्रारही दाखल केली आहे। 20 जुलै 2026 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांच्या कारभारासंदर्भात विभागीय सहनिबंधक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज सादर करण्यात आला होता। मात्र तक्रार अर्जातील मजकुराची आपल्याला कोणतीही माहिती नसून आपल्या नावासमोर करण्यात आलेल्या सह्या आपल्याच नसल्याचा दावा संबंधित 8 व्यक्तींनी केला आहे। यानंतर त्यांनी दर्यापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत कथित बनावट सह्या आणि नावांच्या गैरवापराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। दरम्यान 10 ऑगस्ट रोजी अमरावती जिल्हा सहनिबंधक कार्यालयात या प्रकरणासंदर्भात चौकशी झाली। यावेळी अंकुश कावडकर, पत्रकार विक्की उर्फ किरण होले आणि सूरज देशमुख यांनी आपली बाजू मांडली। सदर तक्रार पोस्टाच्या माध्यमातून करण्यात आल्याचे समोर आल्याने ही तक्रार नेमकी कोणी केली, संबंधित व्यक्ती कोण आहे आणि तक्रार अर्जावर 8 व्यक्तींची नावे व सह्या कशा वापरण्यात आल्या याचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली। या प्रकरणातील संबंधित व्यक्तीचा लवकरात लवकर शोध घेऊन चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। त्यांना सुद्धा सांगितलं की हा जो कोणी व्यक्ती असेल त्यांच्यावर तुम्ही सुद्धा तक्रार द्या, तुम्ही सुद्धा एफआयआर दाखल करायची प्रोसिजर करा आणि आम्ही सुद्धा पोलिसांना तक्रार दिली आहे आणि यांच्याकडे आम्ही सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली। सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली असता ह्या प्रकरणात एक नवीनच आता गूढ सापडलं की असं सापडलं की हे जे तक्रार आली हे सदर तक्रार पोस्टामधून आली, बाय पोस्ट आली आणि पोस्ट कुठलं तर अमरावतीतलं जे मेन पोस्ट आहे श्याम चौकातलं, तिथून त्या संबंधित व्यक्तीने बाय पोस्ट तक्रार टाकली आणि ती तक्रार इथं आली। आता आमचं समोर पाऊल असं असेल की आम्ही तिथल्या पोस्टात जाऊ आणि पोस्टाची सीसीटीव्ही चेक करू आणि एवढं झाल्यावरही जर समोरचा चेहरा समोरचा नाही सापडला तर आम्ही येत्या 15 ऑगस्टला या संदर्भात आंदोलन करू। तसेच योग्य ती कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी सहाय्यक निबंधक कार्यालय दर्यापूर येथे उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। या नव्या घडामोडीमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून तक्रार अर्जामागे नेमके कोण आहे याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे। मात्र कथित बनावट सह्या आणि नावांच्या गैरवापराबाबतचे आरोप अद्याप चौकशीच्या टप्प्यात आहेत। या आरोपांची सत्यता पोलीस आणि संबंधित प्रशासनाच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। त्यामुळे आता तक्रारदार कोण, सह्या नेमक्या कोणी केल्या आणि या प्रकरणात प्रशासनाची पुढील कारवाई काय होते याकडे दर्यापूरकरांचे लक्ष लागले आहे।